जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला अखेर भारताने 15 दिवसाच्या आत घेतला, तेही पाकिस्तानमध्ये जाऊन घुसून आतंकवाद्याचे 9 तळ उद्ध्वस्त करून आपले लष्कराचे तिन्ही जवान जे आहेत ते परत आपल्या भारताच्या सीमारेषामध्ये परत आले। आणि जो बदला आहे त्या बदल्याचा जो मिशनला नाव दिलं होतं ते ऑपरेशन सिंदूर, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अमरावतीच्या काही सर्वसामान्य महिला आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल अखिल, भारताने बदला घेतला आणि ऑपरेशन सिंदूर नाव दिलं कारण आपल्या माता बहिणींचं सिंदूर उद्ध्वस्त केलं होतं यांनी। पहलगाम हमला झाला त्यानंतर सगळेजण म्हणत होते की 15 दिवस झाले, सगळेजण म्हणत होते की काय करत आहे हमला करा। पण मोदीजींनी शब्द दिला होता सगळ्यांना की जो हमला केलेला आहे त्यांना निवडून एकेकाला निवडून मारणार म्हणून। तर 7 तारखेला जो भारताच्या सैन्याने हमला केलेला आहे, सही मायण्यामध्ये जे आपले 26 लोक मारले गेले होते पहलगाममध्ये, सही मायण्यात त्यांना 7 तारखेला श्रद्धांजली दिलेली आहे ती भारतीय सेनानींनी आणि मोदीजींनी। आणि त्या लोकांना सांगून दिलं आहे पाकिस्तानच्या लोकांना, त्यांनी धर्म विचारून लोकांना मारलं होतं। तर धर्म म्हणजे काय हे मोदीजींनी सांगितलं आहे की एक चुटकी सिंदूर का क्या मतलब होता है, ये मोदी ने बता दिया सिंदूर ऑपरेशन के मार्फत से। आपल्यासोबत अजून काय मिळालंय, अर्ध्या तासात 9 ठिकाणी आतंकवाद्यांचे तळ असलेल्या ठिकाणी हल्ला करून उद्ध्वस्त करून परत आलेले आहे सैन्य। मी तर खरं म्हणजे महिलांचं आधी, कारण की ज्यांनी हे ऑपरेशन सक्सेस केलेलं आहे त्या महिलाच होत्या। महिलाशिवाय या दुसरं कोणी करू शकत नाही हे मी आत्मविश्वासाने सांगते। आणि त्या दोन्ही महिलांचं मी कौतुक करते। आणि त्या महिलांसोबत मी आपल्याही महिलांना सांगू शकते की नाही, तुम्ही जर मनात घेतलं तर तुम्ही काहीही करू शकता। जर आज तुमच्या हातात बांगड्या आहे तर तुम्ही ती तलवार पण उचलू शकताची तुमची हिंमत आहे, तुमच्या याच्यात तेवढं बळ आहे। कारण आपल्या जो आहे आपला महाराष्ट्र म्हणा, आपला भारत देश म्हणा, इथे अशा काही स्त्रिया झालेल्या आहेत। आणि हे आत्ताचंच नाही, इतिहास जरी बघितला आपण तरी जी शिकवणारी शिवाजीची आई होती ती जिजामाताच होती, त्याच्यानंतर आणि लक्ष्मीबाई होती, त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर होत्या। आत्ताही आपण ते करू शकतो। आणि मला खरोखर अभिमान आहे आपल्या महिलांचा का ज्या आज जर विचार करतो म्हटलं तर त्या काहीही करू शकते। आणि मी जर तुमची हे असेल परमिशन असेल तर मी एक हे पण देऊ शकते, संदेश द्यायचा आहे मला स्त्रियांना। खरं करून आज आपण ज्या स्त्रिया आहे त्या आपल्या पोरींना आपण डान्समध्ये याच्यात म्हणजे वाह्यात गोष्टीकडे खरंच आपण स्त्रियाच त्यांना हे देऊन राहिलेलं आहे। तर त्या न देता त्यांना कराटे क्लास लावायला लावा, म्हणजे त्यांना कोणाची गरजच पडणार नाही। तुम्ही बा अबला नारी आहे आमचं रक्षण करा हे म्हणायची कोण म्हणजे त्यांना गरजच पडणार नाही। त्यांनी त्यांचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे, हे माझा आधी मनापासून इच्छा आहे। सगळ्या महिलांची इच्छा होती कारण आपल्याच भारताच्या आई बहिणींचं सिंदूर उद्ध्वस्त केलं होतं आणि नाव पण त्याला तेच दिलं, ऑपरेशन सिंदूर। ज्या वेळेला 22 एप्रिलला 1:30च्या दरम्यान 1 ते 1:30च्या दरम्यान हा हल्ला झालेला आहे, तर त्यावेळेला पूर्ण जगभराचं लक्ष त्याच्याकडे लागलं होतं। कारण की कोणाचे 8 दिवसाचे लग्न झालेले सिंदूर उधळलेले आहे, कोणाचे म्हणजे असे भरपूर असे, कोणाचं एकाचा मुलगासुद्धा गेलेला आहे। म्हणजे त्यांना माहीत का त्यावेळेस त्यांच्यावर कसं ते आवाजाने ते हे होत होतं, कोणी घसरत होत्या, कोणाची चप्पल त्यावेळेला अशा गटारामध्ये चालल्या होत्या, कोणी त्याच्यातून त्या खाली उतरायचा प्रयत्न करत होता। आणि त्यावेळेला त्यांना त्यांचंच माहीत, त्यावेळेला ज्यावेळेला मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान भारताचे हे दुसऱ्या देशात होते, मला वाटते सौदी अरब की कुठेतरी होते, तेथून ते परत आले आणि त्यांनी ठरवलं की याचा काही ना काही आपल्याला निकाल लावलाच पाहिजे। तर आज मी याच्यासाठी हे आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे आभार मानते की त्यांनी 13 दिवसात ज्या काही लेडीजचा सिंदूर उधळलेला आहे, तर त्यांनी काल ज्या दोन ज्या महिला आहेत, योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी, यांचं मी आज मोदी साहेबांचा सुद्धा मी आभार मानते। आणि यांचं सुद्धा आज देशाच्या लेवलवर त्यांनी म्हणजे आज जगात त्यांचं कौतुक होऊन राहिलं दोन्ही महिलांचं, का त्यांनी स्वतःच्या म्हणजे एकाही कोणाला खरोच न लावता त्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे। म्हणून मी आज त्या महिलांचा सुद्धा मी आदर मानते, त्यांचं मी अभिमान करते आज मी। आणि आज कौतुकास्पद गोष्ट आहे की आज महिला कुठे पोहोचलेल्या आहे।
म्हणजे हे एक खूप महत्त्वाची एक गोष्ट आहे. आणि आज त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या आज भावांचा सुद्धा खात्मा केलेला आहे. तुम्ही त्यांनी आमच्या म्हणजे बहिणीचा सिंदूर उधळलेला आहे, तर आम्ही भावांचा खात्मा करून आलेला आहे. तुम्ही कसं आप कैसे देखते हो ये हमले की तरफ? जैसे कि अभी तो मोदी जी ने उनको खून के आंसू रुला ही दिए हैं। सिंदूर का पाकिस्तान को क्या पता है एक चुटकी सिंदूर की कीमत, तो पाकिस्तान मोदी जी ने उनको बता दिया है। अच्छा, क्या लगता है आपको कि 9 ठिकान जो थे आतंकवादी वो पूरा उद्ध्वस्त कर दिए? अच्छा ही किया ना फिर। तर ह्या होत्या अमरावतीकरांच्या प्रतिक्रिया. आपल्या अजून काही महिला आहे, तुम्ही बोलताय का? इतर महिलांना हे संदेश देणार आहे की नारी ही आता अबला राहिलेली नाही आहे. कारण की हे महिलांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कारण की सगळ्या फील्डमध्ये महिला या समोर आहे. आणि आज ज्या दोघी महिलांनी नेतृत्व केलेलं आहे भारताचं, तर त्यांनी दाखवून दिलं आहे की महिला कोणत्याच फील्डला मागे आहे नाही. म्हणून आपण महिलांनी कधीच विचार करायचा नाही की मी इथे कशी जाणार, हे कसं करणार. ते महिला हे सगळंच करू शकते. महिला दुर्गाई आहे, महिला लक्ष्मी आहे आणि महिला सरस्वती पण आहे. तर ह्या होत्या अमरावतीकरां महिलांच्या संमिश्र प्रतिक्रिया, ज्यांनी सांगितले की महिला कुठेही कमी नाही. हे आज या भारताने पाकिस्तानला जो अतिरेक्यांना जो प्रत्युत्तर देऊन त्यांचे तळ उद्ध्वस्त केले, त्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.